मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 6. भारतातील दुसरे नागरीकरण. 6.1 महाजन पदांचा उदय. भौगोलिक विस्ताराच्या महत्वाकांक्षेतून निर्माण झालेल्या संघर्षात काही जनपदे प्रबळ ठरली. त्यांनी जिंकून घेतलेल्या जनपदाचा भूप्रदेश आपल्या जनपदाला जोडण्यास सुरुवात केली. त्यांच्या सीमा विस्तारल्या आणि त्यांना महाजन पदाचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन पूर्व 600च्या सुमारास भारतीय उपखंडाचा वायव्य प्रदेश ते मगधापर्यंत 16 महाजनपदे उदयाला आलेली होती. निरनिराळे भूप्रदेश जिंकून घेऊन ते कायमस्वरूपी आपल्या राज्याला जोडून राज्यविस्तार करणे ही संकल्पना महाजन पदांच्या उदयाच्या बरोबरीने रुजत गेली आणि महाजन पदांमधील सत्ता संघर्षाची परिणती सरतेशेवटी मगधासारख्या विशाल साम्राज्याच्या उदयामध्ये झाली. प्राचीन भारतात पुन्हा एकदा नागरी संस्कृतीचा उदय झाला. 16 महाजन पदांचा उल्लेख जैन आणि बौद्ध ग्रंथांमध्ये तसेच पुराणांमध्ये केलेला आढळतो. बौद्ध ग्रंथाचा काळ महाजन पदांच्या काळाशी अधिक निकटचा असल्यामुळे त्यात उल्लेख असणारी महाजन पदांची नावे अधिक ग्राह्य मानली जातात. 16 महाजन पदांपैकी अश्मक किंवा अस्सक महाजनपद हे नाव आजच्या महाराष्ट्राशी निगडित आहे. अधिक माहितीसाठी अश्मक हे संस्कृत भाषेतील आणि अस्सक हे पाली भाषेतील ही एकाच नावाची 2 रूपे समजली जातात. हे पुढील उदाहरणांवरून स्पष्ट होईल. 1. पाणिनीने रचलेल्या अष्टाध्यायी या व्याकरण ग्रंथात अवंत्याश्मक असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ अवंती आणि अश्मक ही राज्ये एकमेकांलगत होती असा होतो. 2. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये अश्वायन, अश्वकायन आणि हस्तिकायन अशा 3 राज्यांच्या नावाचा उल्लेख आहे. सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस त्याच्या सैन्याला अफगाणिस्तान ते पंजाब या प्रदेशातून पुढे सरकत असताना काही लढवय्या जमातींच्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. त्यामध्ये अस्पासियोय, असक्केनॉय आणि अस्तकेनॉय या गणराज्यांचा उल्लेख सिकंदराबरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनी केला आहे. ही 3 गणराज्ये म्हणजे अनुक्रमे अश्वायन, अश्वकायन आणि हस्तिकायन ही होत. बौद्ध साहित्यात उल्लेख असलेले अस्सक हे वायव्य प्रदेशातील अश्वकायनांशी संबंधित असावेत, ज्यांचा अश्मकांशी काहीही संबंध नसावा असे इतिहासकारांचे मत आहे. 3. गौतम बुद्धांच्या काळात अस्सक राजाला अंधक राजा म्हणून ओळखले जात होते असे दिसते. अंधकारट्ट हे ठिकाण गोदावरीच्या तीरावर होते, जिथे गौतम बुद्धांचा समकालीन बावरी याचा आश्रम होता. हा बावरी मुळात कोसल राज्याचा रहिवासी होता. सुत्तनिपात या ग्रंथानुसार तो कोसल राज्याची राजधानी श्रावस्ती येथून दक्षिणापथ येथील गोदावरीच्या तीरावरील अस्सक राज्यामध्ये आला. या उल्लेखाच्या आधारे बौद्ध ग्रंथामधील अस्सक या पाली भाषेतील नावाचे संस्कृत रूप अश्मक असे आहे आणि ती दोन्ही नावे एकाच प्रदेशाचा निर्देश करतात याबद्दल शंका घेण्यास कारण उरत नाही. 6.2 अश्मक अस्सक महाजनपद. 16 महाजनपदांपैकी अश्मक अस्सक हे एकच राज्य दक्षिणापथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात होते. बाकीची 15 महाजनपदे ही उत्तर भारतात होती. सुत्तनिपात या ग्रंथामध्ये दक्षिणापथाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यानुसार दक्षिणापथ हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. श्रावस्तीपासून उज्जैनी, महिष्मती या मार्गाने येऊन विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे प्रतिष्ठानपर्यंत हा रस्ता पोहोचत असे. महागोविंद सुत्तांत या बौद्ध ग्रंथात अस्सक राज्याचा ब्रह्मदत्त नावाचा राजा होता आणि त्याच्या राजधानीचे नाव पोतन होते असा उल्लेख आहे. हे पोतन म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा होय असे मानले जाते. पोतन या नगराची पोटली, पौडण्य अशी नावेही आढळतात. अश्मक जनपदाला समकालीन असलेली विदर्भ, भोज, दंडक आणि कलिंग ही जनपदे दक्षिणापथमध्ये समाविष्ट होती. त्यातील पहिली 3 जनपदे प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती. त्याखेरीज आंध्र, शबर, पुलिंद आणि मुतीब यांसारख्या जमातींची राज्ये ही गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यात होती. जैन ग्रंथानुसार पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांचा पुत्र बाहुबली यांना अश्मक राज्य दिलेले होते आणि पोदनपूर ही त्यांची राजधानी होती. बाहुबलीची भव्य मूर्ती श्रवणबेळगोळ, जिल्हा हासन, कर्नाटक येथे आहे. बाहुबली यांना केवल ज्ञानप्राप्ती झाली होती हे माहीत असायला हवे. एकाच नावाचे विविध संदर्भ उपलब्ध असतील तरी इतिहासाचे लेखन करताना इतिहासकारांपुढे असलेली आव्हाने पुढील उदाहरणांवरून लक्षात येतील. 1. निमिजातक या कथेत विदेह राज्याची राजधानी मिथिला येथे होऊन गेलेल्या राजांच्या नावाची यादी दिलेली आहे. त्यामध्ये अस्सक नावाच्या राजाचा समावेश आहे. 2. अस्सक जातक या कथेत काशी राज्याचा अस्सक नावाच्या राजाची आणि त्याच्या सौंदर्यवती राणीची गोष्ट आहे. त्यामध्ये पोटली ही अस्सक राजाची राजधानी असल्याचा उल्लेख आहे.
प्राचीन काशी राज्याची राजधानी वाराणसी होती. मात्र पोटली या राजधानीच्या उल्लेखाच्या आधारे अस्सक राजा काशी राज्याचा मांडलिक असावा असे अनुमान करता येते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. चुल्ल कलिंग जातक. चुल्ल कलिंग जातक नावाच्या कथेनुसार दंतपूरच्या कलिंग राजाने दिलेल्या आव्हानामुळे अस्सक राजाने त्याच्याशी युद्ध करून कलिंग राजाचा पराभव केला व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्यामुळे दोन्ही राज्यात सख्य प्रस्थापित झाले. खारवेलाच्या हाथीगुंफा येथील कोरीव लेखात खारवेलाने पश्चिम दक्षिणेकडील सातकर्णी राजाच्या प्रभावाला न जुमानता असिक नगरावर आक्रमण करून तेथील प्रजेला भयभीत करून सोडल्याचा उल्लेख आहे. काही इतिहासकारांच्या मते चुल्ल कलिंग जातकातील अस्सक आणि खारवेलच्या कोरीव लेखातील आसिक नगर एकच असावे. 6.3 दुसरे नागरीकरण. इसवी सनापूर्वी 1000च्या सुमारास भौगोलिकतेची जाणीव असलेली आणि निश्चित स्वरूपाची राज्यव्यवस्था असलेली जनपदे अस्तित्वात आली. भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षा, त्यासाठी झालेला सत्ता संघर्ष यामध्ये काही जनपदे प्रबल होऊन भारतीय उपखंडात अफगाणिस्तान ते बंगाल आणि विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे गोदावरीच्या तटापर्यंत 16 महाजनपदांचा उदय झाला. महाजनपदांच्या राजधान्या आणि व्यापारामुळे महत्त्व पावलेली काही नगरे यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला. त्याला भारतातील दुसरे नागरीकरण असे म्हटले जाते. महापरिनिब्बाण सुत्त या ग्रंथामध्ये चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कौशांबी आणि वाराणसी या 6 नगरांचे विशेष महत्त्व असल्याचा उल्लेख आहे. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या सुरुवातीस प्राचीन भारतातील ही आणि इतर नगरे भरभराटीला आलेली होती. जनपदे आणि महाजनपदांच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण मातीची भांडी अनेक ठिकाणी मिळाली आहेत. तसेच अनेक ठिकाणी लोखंडाची अवजारे, चांदीची आणि तांब्याची आहत नाणी सापडली आहेत. या नाण्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय साहित्यात कारशापण आणि पण या नावांनी उल्लेख केलेला आढळतो. पुढील बाबी नागरी संस्कृतीच्या निर्देशक मानल्या जातात. मध्यवर्ती प्रशासन व्यवस्था राबवण्यासाठी नागरी केंद्रांचा विकास, नागरी केंद्रांच्या गरजा पुरवणाऱ्या ग्रामवसाहतींचे जाळे म्हणजेच प्रभाव क्षेत्र, ग्रामवसाहतींनी प्रशासन केंद्रवर्ती सत्तेशी संलग्न असणे, सुविहित कर प्रणाली, अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा व्यापार, त्यासाठी भूमार्ग आणि जलमार्ग, नद्या आणि सागरी मार्ग यांचे सुव्यवस्थित जाळे, वस्तू विनिमयाच्या जोडीने चलनाचा उपयोग करणारी क्रय विक्रय पद्धती, सुप्रस्थापित कायदे आणि न्याय व्यवस्था, नागरीकरणाची ही सर्व वैशिष्ट्ये महाजनपदांच्या काळात अस्तित्वात होती. 6.4 महाजनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे. 1. काशी. हे महाजनपद 16 महाजनपदांच्या सुरुवातीच्या काळात अधिक बलशाली होते. त्याची राजधानी वाराणसी होती. काशी महाजनपदाचे राजे महत्वाकांक्षी असून त्यांच्यापैकी अनेकांना सब्बरा जुनाम अग्गराजा म्हणजेच सर्व राजांमधील प्रमुख राजा बनण्याची इच्छा होती असा उल्लेख जातक कथांमध्ये येतात. महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलाचा पराभव करून ते काशी महाजनपदामध्ये विलीन केल्याचा उल्लेख आहे. मगधाचा राजा अजातशत्रू याने काशी राज्य मगधामध्ये विलीन केले. अजातशत्रू हा राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता. कोसल. भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशांमध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता. श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती. कोसल महाजनपदाचा राजा प्रसेनजीत पसेनदी हा गौतम बुद्धांचा अनुयायी होता. मगधाचा राजा अजातशत्रू याने कोसलाचा पाडाव करून ते मगधामध्ये विलीन केले. पसेनदी हे प्रसेनजीत या नावाचे पाली भाषेतील रूप आहे. 3. अंग. या महाजनपदाची राजधानी चंपा होती. ते सागरी व्यापाराचे केंद्र होते. बिंबिसाराने अंग महाजनपदाचा पाडाव करून ते मगध राज्यामध्ये विलीन केले. 4. मगध. या महाजनपदाची सुरुवातीची राजधानी गिरिव्रज किंवा राजगृह येथे होती. 5 टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरिव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते. बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता. त्याच्या काळात मगधाचे विस्तारवादी धोरण सुरू झाले. 5. वृज्जी किंवा वज्जी. वृज्जी हा महाअठ्ठकुल म्हणजेच 8 कुळांचा संघ होय. त्यामध्ये विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, ज्ञातृक इत्यादी कुळांचा समावेश होता. एकपण्य जातक कथेतील वर्णनानुसार वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती 3 कोट बांधलेले होते. तसेच नगराला 3 प्रवेशद्वारे आणि बुरुज होते. अजातशत्रूने वृज्जी संघ जिंकून मगधामध्ये विलीन केला. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून
प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 6. मल्ल. या महाजनपदाची राजधानी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात कुशीनार किंवा कुशीनगर कासिया इथे होती. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कुशीनर येथे झाले. परिनिर्वाण चैत्य ताम्रपट्ट इति असा अभिलेख असलेला ताम्रपट इसवी सन पूर्व 5वे शतक येथील परिनिर्वाण स्तूपापाशी मिळाला. उत्तर वैदिक काळात मल्ल जनपद राजसत्ताक होते. नंतर तेथील राजसत्ताक पद्धती जाऊन त्याचे गणराज्यात रूपांतर झाले. मल्ल महाजनपदात पावा आणि भोगनगर ही आणखी 2 महत्त्वाची नगरे होती. जैन ग्रंथामधील वर्णनानुसार अजातशत्रूशी लढण्यासाठी मल्ल, लिच्छवी, काशी, कोसल प्रदेशातील 18 गणराज्ये एकत्र येऊन एक संघ प्रस्थापित झाला होता. इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापर्यंत मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाले होते. 7. चेदी. या महाजनपदाचा विस्तार आताचे बुंदेलखंड आणि आसपासच्या प्रदेशात झाला होता. शुक्तिमती किंवा सोत्थिवती ही चेदी महाजनपदाची राजधानी होती. उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात प्राचीन शुक्तिमती नगर वसलेले होते असे मानले जाते. 8. वंश किंवा वत्स. या महाजनपदाची राजधानी कौशांबी म्हणजेच अलाहाबाद जवळील कोसम येथे होती. पुराणांमधील परंपरेनुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले आणि पांडवांचा वंशज निचक्षू या राजाने त्याची राजधानी कौशांबी येथे हलवली. कवी भास याने लिहिलेल्या स्वप्नवासवदत्त या नाटकाचा नायक वत्स महाजनपदाचा राजा उदयन हा राजा बिंबिसार याचा समकालीन होता. 9. कुरु. या महाजनपदाची राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टण येथे होती. दिल्ली जवळचे इंद्रपत येथे प्राचीन इंद्रप्रस्थ वसलेले होते. जातक कथांमधील उल्लेखाच्या अनुसार इंद्रप्रस्थाचे राजे युद्धेठ्ठील गोत्राचे होते. 10. पांचाल. या महाजनपदाचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे 2 भाग होते. भागीरथी नदी आणि त्या दोहोंना विभागणारी नैसर्गिक सीमारेषा होती. उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील ऐच्छत्र रामनगरजवळ ही उत्तर पांचालची राजधानी होती. फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल येथे दक्षिण पांचालची राजधानी होती. उत्तर पांचालाच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन्ही महाजनपदामध्ये सतत लढाया होत असत. सुरुवातीस राजसत्ताक असलेल्या पांचाल महाजनपदाचे रूपांतर नंतर संघराज्यात झाले. 11. मत्स्य. या महाजनपदाची राजधानी विराटनगर ही आजच्या राजस्थानातील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे होती. हे महाजनपद पुढे मगधामध्ये विलीन झाले. बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. 12. शूरसेन. हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेले होते. मथुरा ही त्यांची राजधानी होती. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख शूरसेनाय आणि मथुरेचा उल्लेख मेथोरा असा केलेला आढळतो. पुढे ते मौर्य साम्राज्यामध्ये विलीन झाले. 13. अश्मक अस्सक. या महाजनपदाची पोटली ही राजधानी होती. हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावे असे दिसते. 14. अवंती. या महाजनपदाचा विस्तार मध्य प्रदेशातील माळवा, निमाड आणि त्यालगतचा प्रदेश यामध्ये झालेला होता. अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे 2 भाग होते. उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी म्हणजेच उज्जैन आणि दक्षिण अवंतीची राजधानी महिष्मती म्हणजेच मांधाता जिल्हा खांडवा येथे होती. अवंतीचा राजा प्रद्योत हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकात अवंती महाजनपद मगध साम्राज्यात विलीन झाले. 15. गांधार. या महाजनपदाचा विस्तार काश्मीर आणि अफगाणिस्तान या प्रदेशामध्ये झालेला होता. तक्षशिला ही त्याची राजधानी होती. पुक्कुसाती किंवा पुष्करसारीन हा गांधाराचा राजा बिंबिसाराचा समकालीन होता आणि त्याने बिंबिसाराबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. इसवी सनापूर्वी 6व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत पर्शियन सम्राट दारियुश पहिला याने जिंकून घेतले. इराणमधील बेहिस्तून येथील शिलालेखात इसवी सनापूर्वी 516 मध्ये गांधाराचा उल्लेख पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून केलेला आहे. 16. कंबोज. या महाजनपदाचा उल्लेख प्राचीन साहित्यात गांधाराच्या जोडीने येतो. राजपूर, राजोरी ही त्याची राजधानी होती. उत्तम घोडे आणि घोड्यावर स्वार होऊन युद्ध करण्याचे कौशल्य यांच्यासाठी कंबोज येथील योद्धे प्रसिद्ध होते. सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळेस कंबोजच्या लोकांनी त्याचा प्रतिकार केला होता. ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केलेले एस्पासिओय म्हणजेच अश्वायन हे कंबोज महाजनपदाचा भाग होते. सम्राट अशोकाच्या लेखांमध्ये त्यांचा उल्लेख अराज म्हणजे राजा नसलेले म्हणजेच गणराज्य पद्धती असलेले असा केलेला आहे. हे समजून घ्या.
व्यापार आणि उत्पादन व्यवस्थेच्या साखळीमध्ये कार्यरत असणाऱ्या विविध घटकांचे संघटन आणि त्यामागील कार्यपद्धती यासाठीच्या गरजांमधून हडप्पा संस्कृतीच्या नागरी केंद्रांचा उदय झाला. हडप्पा काळातील राज्यप्रणाली आणि त्या अनुषंगाने असलेल्या प्रशासन व्यवस्थेसंबंधी मात्र अजूनही संदिग्धता आहे. दुसऱ्या नागरीकरणाच्या काळाच्या संदर्भात मात्र प्रत्येक महाजनपदाचे भौगोलिक स्थान, त्याच्या राजधानीचे नगर आणि महाजनपदामधील इतर नगरे इत्यादींची माहिती विविध ग्रंथांमधून मिळते. उदाहरणार्थ गौतम बुद्धाच्या जीवनकाळात त्यांनी ज्या ज्या नगरांना भेट दिली त्या नगरांची आणि तेथील प्रशासनाची माहिती, तसेच जातक कथांमधूनही महाजनपदांमधील विविध नगरांची माहिती मिळते. गौतम बुद्धांच्या समकालीन राजांची नावेही बौद्ध साहित्याद्वारे कळतात. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या भ्रमंतीच्या अनुषंगाने आलेले भौगोलिक तपशील हे विश्वासार्ह आणि प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठी विश्वासार्ह मानले जातात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 6.5 महाजनपदांमधील राज्यव्यवस्था, श्रेणी व्यवस्था. राज्यव्यवस्था. 5व्या पाठात आपण जनपदांच्या काळातील राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या राज्य, स्वराज्य, भौज्य, वैराज्य, महाराज्य, साम्राज्य आणि पारमेष्ठ्य या संज्ञांचा उल्लेख केला होता. या सर्व संज्ञांचा नेमका अर्थ सांगणे कठीण असले तरी राज्य आणि साम्राज्य या संज्ञांचे यज्ञ संस्थेच्या अनुषंगाने केलेले स्पष्टीकरण शतपथ ब्राह्मण आणि कात्यायन श्रौतसूत्र या ग्रंथांमध्ये दिलेले दिसते. त्यानुसार राजसूय यज्ञ करणाऱ्या राज्याचा अधिपती हा राजा असतो आणि त्याच्या अधिपत्याखालील प्रदेश हे राज्य असते. राजाने वाजपेय यज्ञ केल्यानंतर साम्राज्य या पदाची त्याला प्राप्ती होते आणि त्याच्या अधिपत्याखालील राज्याला साम्राज्य असे म्हटले जाते. राजा हा नेहमीच साम्राज्य या श्रेष्ठ पदाचा अभिलाषी असतो. राजा हे पद अर्थातच कनिष्ठ असते. राजा हा क्षत्रिय असावा आणि ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये असा संकेत होता. तरी वैदिक साहित्य आणि बौद्ध जातकांमधून या संकेताला असलेले अनेक अपवादही पाहायला मिळतात. राजपद हे बहुधा वंश परंपरेने मिळत असते, परंतु काही वेळा राजा हा लोकांनी निवडून दिल्याची उदाहरणेही आहेत. राजाच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीला राजमहिषी असे म्हटले जाई. राज्याभिषेकाच्या प्रसंगी राजाबरोबर तिलाही अभिषेक होत असे. सामर्थ्यशाली राजा त्याचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत असे. अभिषिक्त राजाचा तत्वतः त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असे. प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे राजा ठरवत असे. त्याच्या राज्यातील कोणताही भूभाग इच्छेनुसार दान करण्याचा अधिकार त्याला होता. असे असले तरी राजाची सत्ता पूर्णपणे अनियंत्रित नव्हती. पुरोहित, सेनानी, अमात्य, ग्रामणी इत्यादींच्या सल्ल्याने राजा निर्णय घेत असे. त्याखेरीज जनांची समिती किंवा परिषद भरत असे. त्यामध्ये समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क असे. समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याची उदाहरणेही आढळतात. श्रेणी व्यवस्था. राज्याच्या समृद्धीसाठी शेती, पशुपालन यांच्या बरोबरीने व्यापार आणि व्यापाराचे सुयोग्य नियोजन आणि संघटन या गोष्टींनाही महत्त्व असते. महाजनपदांच्या समृद्धीमध्ये व्यापारी आणि कारागिरांच्या श्रेणीचा मोठा वाटा होता. या श्रेणींची विशिष्ट पद्धतीची रचना आणि कार्यपद्धती असे. विविध व्यवसायांचे स्थानविशिष्ट संघटन असणे, व्यावसायिक कौशल्यांचे वंशपरंपरेने होणारे हस्तांतरण करणे, अनुभवी ज्येष्ठांकडे व्यवसायाचे नेतृत्व असणे आणि ते इतरांनी स्वेच्छेने स्वीकारणे ही श्रेणींची वैशिष्ट्ये होती. श्रेणींचे स्वतःचे नियम असत, त्यामुळे त्यांची रचना बंदिस्त स्वरूपाची असे. श्रेणींचे बंदिस्त स्वरूप हे जातीव्यवस्था उदय पावण्याच्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण समजले जाते. श्रेणींमध्ये वेतनावर काम करणाऱ्या बाहेरील कामगारांना कर्मकार आणि विनावेतन काम करणाऱ्यांना दास असे म्हणत असत. मौर्य काळापर्यंत श्रेणी व्यवस्थेला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्व प्राप्त झाले होते. कौटिल्याच्या मते श्रेणींवर राजाचे नियंत्रण असणे अत्यंत महत्त्वाचे होते, कारण श्रेणींच्या रचनामध्ये सत्तेच्या प्रभावी वहनाचे माध्यम बनण्याची क्षमता होती. मौर्य काळातील रस्ते आणि दळणवळणाच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात होती. हे सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या आधारे स्पष्ट दिसते. त्यामुळे मौर्य काळात मालाची ने-आण आणि लोकांचे जाणे येणे हे अधिक सुकर झाले होते. अर्थातच ही परिस्थिती व्यापाराच्या वाढीसाठी तसेच श्रेणीच्या विकासासाठी अनुकूल होती. श्रेणींच्या कार्यपद्धतीवर राजसत्तेचे नियंत्रण असे. श्रेणींच्या मार्फत होणारे उत्पादन, आर्थिक व्यवहार एवढेच नव्हे तर श्रेणी विशिष्ट परंपरा इत्यादींच्या तपशीलवार नोंदी बारकाईने केल्या जात. नगरामध्ये प्रत्येक श्रेणीला स्वतंत्र जागा ठरवून दिलेल्या असत.
श्रेणीतील सदस्य आणि कर्मकार यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादनाचे टप्पे, उत्पादित मालाची किंमत ठरवणे यांसारख्या गोष्टींसाठी प्रत्येक श्रेणीच्या स्वतंत्र परंपरा आणि त्यावर आधारित नियम असत. त्यामध्ये राजकीय प्रशासन यंत्रणा ढवळाढवळ करत नसे. त्यामुळे श्रेणींची स्वायत्तता अबाधित राहत असे. श्रेणीच्या संदर्भात एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो घेताना राजा श्रेणीच्या प्रतिनिधीचा सल्ला घेत असे. कामगारांच्या श्रेणीप्रमुखास जेष्ठक असे म्हणत असत. व्यापाऱ्यांच्या श्रेणीप्रमुखास श्रेष्ठी, सेठ्ठी असे म्हटले जाई. उत्पादन आणि व्यापार याखेरीज श्रेणी त्यांच्या निधीमधून समाजासाठी उपयुक्त कामेही करत असत. त्यामध्ये गरजूंना दानधर्म आणि माफक दराने कर्ज देणे यांचा समावेश होता. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 6.6 तत्वज्ञान आणि विविध संप्रदाय. महाजन पदांच्या काळात बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनासंबंधीच्या धारणांच्या क्षेत्रात उमटणे अपरिहार्य होते. वैदिक परंपरांवर आधारलेल्या धारणांमध्ये गृहस्थ जीवन, यज्ञसंस्था आणि लौकिक समृद्धी या संबंधीचे विचार मध्यवर्ती होते. वैदिक काळाच्या शेवटी मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ, मानवाचे वैश्विक पसाऱ्यातील स्थान, मृत्यूचे रहस्य आणि मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास यासारख्या अमूर्त गोष्टींचा विचार प्रकर्षाने सुरू झाला. उपनिषदांच्या निर्मितीची सुरुवात झाली. त्याद्वारे सुरू झालेल्या विचारमंथनातून आत्म्याचे अस्तित्व चिरंतन असते या धारणेवर आधारलेले तत्वज्ञान, ते आत्म्याचे अस्तित्व नाकारणारे तत्वज्ञान अशा विविध प्रणाली उदयाला आल्या. त्यांमध्ये जे अनुभवसिद्ध असते त्यालाच सत्य मानणाऱ्या आणि वैदिक धारणांवर आधारलेली समाजव्यवस्था आणि कर्मकांडे यांना मुळापासून नाकारणारी चार्वाक आणि लोकायत यांसारखी तात्विक प्रणालीही होती. चार्वाक हे अग्रगण्य नास्तिक दर्शन असून त्याने वेदप्रामाण्य, ईश्वर आणि परलोक यांचे अस्तित्व आणि त्यातून उद्भवणारे कर्मकांड यांना विरोध केला. भारतीय विचारधारेतील ते एकमेव जडवादी, भौतिकतावादी दर्शन आहे. प्राचीन भारतीय दर्शनांची तात्विक बीजे या काळात रोवली गेली असे म्हणण्यास हरकत नाही. त्या दृष्टीने इसवी सनापूर्वीचे 6वे शतक महत्त्वाचे आहे. गृहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी एका स्थानावर न राहता सतत भटकंती करणारे परिव्राजक आणि श्रमण आणि त्यांचा शिष्य संप्रदाय यांची सुरुवात हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. या काळात जे तत्वज्ञान समाजातील विविध स्तरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर आपलेसे वाटले, त्यामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी केलेला उपदेश आणि त्यांनी मांडलेले तत्वज्ञान अग्रक्रमावर होते. त्यांच्या शिकवणुकीमध्ये समाजातील वर्ण आणि जातींवर आधारलेल्या समाजव्यवस्थेतील विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग होता. जैन आणि बौद्ध या दोन्ही दर्शनांचा अंतर्भाव नास्तिक दर्शनांमध्ये केला जातो. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांनीही वेदांचे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या गोष्टी नाकारल्या. त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले. 6.7 नवीन धर्मप्रवाह. जैन धर्म. जैन धर्माला खूप प्राचीन परंपरा आहे. जैन परंपरेनुसार वर्धमान महावीर हे जैन धर्माच्या 24 तीर्थंकरांपैकी शेवटचे तीर्थंकर होत. पार्श्वनाथ हे 23वे तीर्थंकर होते. त्यांनी त्यांच्या अनुयायांना अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या 4 प्रतिज्ञा दिल्या. महावीरांनी त्यांच्या अनुयायांना त्याच्या जोडीला 5वी ब्रह्मचर्य ही प्रतिज्ञा दिली. यांना पंचमहाव्रते असे म्हणतात. वर्धमान महावीरांचे पिता सिद्धार्थ हे ज्ञातृक कुळाचे प्रमुख होते. आई त्रिशला देवी या लिच्छवी कुळातील होत्या. वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशाली नगराजवळील कुंडग्राम येथे झाला. महावीरांच्या पत्नीचे नाव यशोदा होते. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सत्याच्या शोधार्थ गृहस्थाश्रमाचा त्याग केला. वयाच्या 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झाले. लोक त्यांना केवली, जिन आणि महावीर अशा उपाधींनी संबोधू लागले. त्यांच्या अनुयायांना जैन अशी उपाधी प्राप्त झाली. कैवल्य प्राप्तीनंतर 30 वर्ष वर्धमान महावीरांनी लोकांना उपदेश करण्यासाठी सतत भ्रमण केले. महावीरांनी अर्धमागधी या लोकभाषेत उपदेश केला. त्यांनी सदाचरण आणि व्रतस्थ आयुष्याचा पुरस्कार केला. त्यांनी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या 3 तत्वांवर भर दिला. या 3 तत्वांना जैन धर्माची त्रिरत्ने असे म्हणतात. त्रिरत्ने ही केवळ ज्ञानप्राप्तीच्या मार्गाची आकांक्षा करणाऱ्या व्यक्तीसाठी मूलभूत मार्गदर्शक तत्वे आहेत. चेतन आणि अचेतन अशा सर्व अस्तित्वामध्ये कमी जास्त प्रमाणात जाणीव असते. त्यांना इजा केली तर त्या प्रत्येकामध्ये वेदना उत्पन्न होते असे महावीरांनी सांगितले. अनेकांतवाद हे वर्धमान महावीर त्यांच्या तत्वज्ञानाचे गाभासूत्र होते. त्यानुसार सत्य हे एकांगी नसून त्याचे अनेक पैलू असतात. महावीरांनी स्वतः जैन संघाची स्थापना केली.
सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा थेर भद्रबाहू या जैन संघाच्या 6व्या प्रमुख आचार्यांचा समकालीन होता. जैन परंपरेनुसार सम्राट चंद्रगुप्ताने जैन धर्माचा स्वीकार केला होता. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. बौद्ध धर्म. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे समकालीन होते. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी रुम्मिनडेई येथे इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. गौतम बुद्धांच्या पित्याचे नाव शुद्धोधन होते. ते शाक्य कुळातील होते. गौतम बुद्धांच्या आईचे नाव मायादेवी होते. त्या कोलीय कुळातील होत्या. गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव यशोधरा होते. वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी सत्याच्या शोधार्थ गृहत्याग केला. या घटनेला बौद्ध परंपरेत महाभिनिष्क्रमण असे म्हटले जाते. त्यानंतर 6 वर्षे वेगवेगळ्या गुरूंचे मार्गदर्शन, तीव्र तपस्साधना यांसारख्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी अंतिम सत्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातून काही साध्य होत नाही असे लक्षात आल्यानंतर ते निरंजन लीलाजन नदीच्या काठावर गया येथे एका पिंपळ वृक्षाखाली ध्यानस्थ बसले. इथे वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते बुद्ध आणि तथागत तसेच शाक्य मुनी म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सारनाथ जवळील ईशिपट्टण येथे मृगवनामध्ये पहिला उपदेश केला. या प्रसंगाला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. पुढे 45 वर्षे लोकांना धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी सतत भ्रमंती केली. त्यांनी पाली या लोकभाषेमध्ये उपदेश केला. गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशात दुःख आणि मनुष्य जीवनाच्या मूलभूत प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधले. मुळात दुःख उत्पन्न का होते आणि दुःख उत्पन्नच होऊ न देण्याचा उपाय काय, या 2 गोष्टींना अनुलक्षून त्यांनी लोकांना उपदेश केला. त्यांच्या उपदेशात त्यांनी 4 आर्य सत्ये सांगितली. 1. जगात सर्वत्र दुःख आहे. 2. दुःखाचे मूळ तृष्णा आहे. 3. तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो. 4. अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधाचा मार्ग आहे. अष्टांगिक मार्गामध्ये गौतम बुद्धांनी पुढील 8 गोष्टी सांगितल्या. 1. सम्यक दृष्टी म्हणजेच निसर्ग नियमाविरुद्ध काहीही घडत नाही हे स्वीकारणे. 2. सम्यक संकल्प म्हणजेच योग्य निर्धार. 3. सम्यक वाचा म्हणजेच योग्य बोलणे. 4. सम्यक कर्मांत म्हणजेच योग्य वर्तणूक. 5. सम्यक आजीव म्हणजेच योग्य मार्गाने उपजीविका. 6. सम्यक व्यायाम म्हणजेच अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे. 7. सम्यक वृत्ती म्हणजेच चित्ताची अखंड सावधानता आणि त्यायोगे योग्य गोष्टींची स्मृती. 8. सम्यक समाधी सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणे. अष्टांगिक मार्गालाच मध्यम प्रतिपद असे म्हटलेले आहे. गौतम बुद्धांनी भिक्खूंचा संघ प्रस्थापित केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी या 3 प्रतिज्ञा बौद्ध धर्मामध्ये आवश्यक मानलेल्या आहेत. इसवी सनापूर्वी 6व्या शतकात प्राचीन भारतात जीवनाच्या सर्वच क्षेत्रात परिवर्तन घडून आले. महाजन पदांमधील सत्ता संघर्षाला या शतकात सुरुवात झाली. काशी, कोसल, अवंती आणि मगध या 4 महाजन पदामध्ये हा सत्ता संघर्ष सुरू राहिला. इसवी सनापूर्वी 4थ्या शतकापर्यंत मगधाची राजसत्ता प्रबळ होत गेली आणि इतर महाजन पदांचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येत गेले. मगधाच्या उदयाचा इतिहास आपण 8व्या पाठात समजून घेणार आहोत. खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल. नेपाळमधील रुम्मिनडेई येथील उत्खननात मौर्य सम्राट अशोकाचा स्तंभलेख मिळाला. त्या लेखात असे म्हटले आहे की देवानामपीय पियदसी राजाच्या राज्याभिषेकानंतर तो स्वतः या स्थळांना भेट देण्यासाठी आला आणि त्याने इथे प्रार्थना केली. तो असे जाहीर करतो की बुद्ध शाक्य मुनींचा जन्म इथे झाला. याचे स्मरण करणारा दगडी स्तंभ इथे उभा करवला. लोकांमध्ये या स्थळाप्रती आदरभाव निर्माण होण्यासाठी त्याने हे केले. त्याने लुंबिनी ग्राम समृद्ध व्हावे या हेतूने त्यावरील कर माफ केला. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.